मनापासून स्वागत आहे आपलं NCE या यूट्यूब चॅनलमध्ये. कृषी विभागामार्फत कृषी सेवक या पदाकरता भरती केली जात आहे आणि या भरतीबाबत आत्ताच दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी IBPS मार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि त्या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक दिनांक 5 मार्च 2024 रोजी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आता काय आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये चला पाहूयात. आता यामध्ये बघा की IBPS संस्थेमार्फत दिनांक 16 व 19 जानेवारी 2024 रोजी कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक सर्व यांचे आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. त्याबाबत निकाल न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. तरी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की याबाबत कृषी आयुक्तालय स्तरावरून निकालाबाबत IBPS संस्थेकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. यास्तव निकाल प्राप्त होताच संबंधित विभाग स्तरावरून प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे आता याबाबत खूप दिवस झाले, अद्यापही IBPS मार्फत जो निकाल आहे या परीक्षेबाबतचा, तर तो अद्यापही कृषी आयुक्तालय स्तरावरती अजून पण सादर झाला नाही आहे आणि त्याबाबत सतत पाठपुरावा जो आहे तो चालू आहे. तर लवकरात लवकर कृषी सेवक पदाची जी परीक्षा झाली होती त्याचा निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीचं एक प्रसिद्धीपत्रक पडलं होतं. त्याच्यामध्ये पण हाच विषय होता की कृषी विभागाचं कृषी सेवक पदासाठी जी परीक्षा झाली त्याचा जो निकाल आहे तो लवकरात लवकर प्रकाशित करण्यात यावा. तर अशा पद्धतीने हे प्रसिद्धीपत्रक होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.